Hello friends, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Konddev Sainik School Tasgaon. Today we are going to learn about part first of Voyaging Towards Excellence, section 1, pro section of class 12 subject English. So let's see Voyaging Towards Excellence. Before that we will see Achyut Godbole, the writer of this topic. He is Achyut Godbole. Achyut Godbole, born on 1950, is well known for his writings in Marathi and English. तर हे अच्युत गोडबोले हे मराठी आणि इंग्रजी भाषेतील त्यांच्या लेखनासाठी प्रख्यात आहेत. He is a prolific writer in various genres and has produced numerous original works as well as adaptations of works from other languages into Marathi. त्यांनी विविध शैलीतील लेखन केले आहे. त्यांनी असंख्य कामांची निर्मिती देखील केलेली आहे. His writing style is informative and yet very informal. त्यांची लेखनशैली ही माहितीपूर्ण आहे आणि तरी देखील अनौपचारिक आहे. He became a chemical engineer from IIT Mumbai in 1972 and he did top management positions in companies of great repute. तर बघा ते 1972 IIT मुंबईतून केमिकल इंजिनियर झाले आणि त्यानंतर बऱ्याच प्रतिष्ठित कंपन्यांमधील उच्च पदांच्या व्यवस्थापनाचे प्रमुख होते. दिस ऑटोबायोग्राफिकल स्केच penned by Achyut Godbole depicts his journey from a middle class schoolboy to a famous writer. तर अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले हे आत्मचरित्र रेखाटन मध्यमवर्गीय शाळेतील मुलापासून ते एका प्रसिद्ध लेखकापर्यंतचा प्रवास दर्शवतो. ही वॉज अ सक्सेसफुल जनरल मॅनेजर ऑफ पटनी कॉम्प्युटर सिस्टीम. ते पाटणी संगणक प्रणालीचे यशस्वी सरव्यवस्थापक होते. He headed many other reputed companies and later became a famous writer. त्यांनी इतर अनेक नामांकित कंपन्यांचे नेतृत्व केले आणि नंतर ते एक प्रसिद्ध लेखक झाले. The present write-up discusses his quest for excellence, how he developed a thirst for knowledge. या पाठामध्ये त्यांनी उत्कृष्टतेच्या शोधाबद्दल आणि त्यांनी ज्ञानाची तहान कशी विकसित केली यावर चर्चा केली आहे. He discusses at length the ingredients or essentials of success and the ways to achieve it. यशाचे घटक कोणते आणि ते मिळविण्याचा मार्ग यावर त्यांनी इथे चर्चा केलेली आहे. सो लेट्स सी अवर टॉपिक 1.8 Voyaging Towards Excellence and part first. See the early life of Achyut Godbole. I had a very simple upbringing. We were a lower middle class family. तर बघा ते काय म्हणतात, माझे अत्यंत साधेपणाने पालनपोषण झाले. आम्ही एक कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो. Our 300 square feet house did not even have basic amenities such as a fan, a refrigerator, a geyser, a dining table or a gas stove, leave alone an air conditioner or a car. तर बघा ते म्हणतात आमचा 300 चौरस फूट आकाराच्या घरात मूलभूत सोयीसुविधा देखील नव्हत्या, जसे की पंखा, रेफ्रिजरेटर, गीझर, डायनिंग टेबल किंवा गॅसची शेगडी, मग AC किंवा कार सोडूनच द्या. इट वॉज ओनली वेन आय एंटर्ड द कॉलेज दॅट आय गॉट अ वॉच अँड वी गॉट अ डायनिंग टेबल अँड अ गॅस स्टोव ॲट होम. अगदी मी जेव्हा कॉलेजात गेलो तेव्हा मला घड्याळ मिळाले आणि घरी आम्हाला डायनिंग टेबल व गॅसची शेगडी मिळाली. Nevertheless, culturally I had a rich childhood. तथापि संस्काराच्या बाबतीत मला अत्यंत समृद्ध बालपण मिळाले. पोएट्स लाईक जसे की कवी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर अँड वसंत बापट. तर बघा हे विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट
used to visit our home, and for hours I could listen to the discussions about poetry and literature, Marathi and English. तर हे साहित्यिक नेहमी आमच्या घरी येत आणि कित्येक तास मी त्यांची मराठी व इंग्रजी भाषेतील काव्य व वाङ्मय यावर चाललेली चर्चा ऐकू शकत होतो. They used to talk about केशव सूत, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स and थॉमस हार्डी. ते नेहमीच केशवसूत, मर्डेकर, शेक्सपियर, चार्ल्स डिकन्स आणि थॉमस हार्डी यांच्याविषयी चर्चा करत असत. I did not fully understand their discussions in depth, but I was immensely impressed. मला त्यांची चर्चा पूर्णपणे समजत नव्हती, पण त्या चर्चेने मी पूर्णपणे प्रभावित व्हायचो. We also were lucky to have Pandit Kumar Gandharva, Pandit Bhimsen Joshi and Pandit Jashraj visit our place and talk about Indian music till late night or sometimes dawn. तर बघा, पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी आणि पंडित जसराज आमच्या घरी भेट देत. हे आमचं भाग्य होते आणि ते भारतीय संगीताविषयी रात्रभर व कधी पहाटेपर्यंत चर्चा करत. दिस इज हाऊ अँड वाय आय डेव्हलप्ड माय इंटरेस्ट इन लिटरेचर अँड म्युझिक ड्युरिंग माय स्कूल डेज. आणि म्हणून माझ्या शालेय जीवनातच संगीत आणि वाङ्मय या गोष्टींची आवड माझ्या मनात निर्माण झाली. I did not, and even today don't understand the grammar of music, but I began to love it tremendously since then. मला संगीताचे व्याकरण तेव्हाही समजत नव्हते आणि आजही समजत नाही, पण तेव्हापासून म्हणजे लहानपणापासूनच मी संगीतावर प्रचंड प्रेम करत आलो. Most of the times the topics of discussion at our home were about music, literature, paintings, sculptures, etc. पुष्कळदा आमच्या घरातील चर्चेचे विषय हे संगीत, साहित्य, चित्रकला किंवा रंगभरण व शिल्पकला इत्यादी असत. I could listen to the discussions about Van Gogh, Mozart and Michelangelo etc. तर बघा, मी व्हॅन गॉग, मोझार्ट आणि मायकल अँजेलो यांच्या चर्चा ऐकू शकत होतो. इट वॉज बिकॉज ऑफ सच अ मिल्यू अराउंड मी दॅट आय हॅड अ फर्म बिलीफ विच आय स्टील होल्ड दॅट ऑल आर्ट्स आर इक्वली इफ नॉट मोर इम्पॉर्टंट इन अवर लाईव्स दॅन सायन्स और टेक्नॉलॉजी. तर अशा प्रकारचे सांस्कृतिक वातावरण माझ्या अवतीभोवती असल्याने माझा ठाम विश्वास होता व अजूनही आहे की सर्व कला समान व महत्त्वपूर्ण आहेत. आपल्या जीवनातील कलेचे महत्त्व विज्ञान आणि तंत्रज्ञान यापेक्षा अधिक आहे. I had learned from my childhood that money does not mean everything in life. पैसा म्हणजे जीवनातील सर्व काही नव्हे हे माझ्या बालपणापासून शिकलो आहे. It is necessary, but if at all there is something which enriches our lives and puts meaning to our existence, it is the arts, music and literature. पैसा आवश्यक आहे, परंतु सर्वार्थाने आपले जीवन समृद्ध केले असेल आणि आपल्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करून दिला असेल तर तो कला, संगीत आणि वाङ्मयाने. This is not to say that I did not like science or mathematics. याचा अर्थ मला विज्ञान किंवा गणित आवडत नाही असा नाही. In fact, I loved these subjects. अर्थातच मला हे सर्व विषय आवडतात. However, I did not study them only for scoring maximum marks in the examinations. तथापि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी मी त्या विषयांचा अभ्यास केला नाही. I used to study these subjects or any subject for that matter for its inherent beauty. मी विज्ञान व गणित किंवा इतर कोणत्याही विषयाचा अभ्यास त्या विषयामध्ये असणाऱ्या
अंतरिम सौंदर्यासाठी केला. I found Newton's law of motion beautiful and Pythagorean theorem elegant. तर बघा, मला न्यूटनचा गतिविषयक सिद्धांत सुंदर वाटायचा आणि पायथागोरसचा सिद्धांत भव्य दिव्य वाटायचा. I loved solving problems of physics and mathematics of the 9th standard when I was in the 7th, not to show off but just because I used to get involved in solving them. मी इयत्ता 9वीच्या पुस्तकातील भौतिकशास्त्र व गणित या विषयातील उदाहरणे जेव्हा मी 7वीच्या वर्गात होतो तेव्हा सोडवत असे. हे केवळ दिखाव्यासाठी नव्हे तर ही उदाहरणे सोडविताना मी गुंतून जात असे, त्यामध्ये रममाण होत असे. I used to love problem solving and used to enjoy finding out the most elegant method of solving them. उदाहरणे सोडविण्यावर माझे प्रेम होते आणि ती उदाहरणे सोडविण्याचा प्रदीर्घ प्रक्रियेमध्ये मला आनंद मिळत असे. Obviously, these problems were not a part of the curriculum, but I enjoyed the whole process. ती उदाहरणे माझ्या 7वीच्या अभ्यासक्रमाचा भाग नव्हती हे उघड होतं, पण या साऱ्या प्रक्रियेत मला आनंद मिळत होता. This attitude of looking beyond marks or examination and to seek joy in solving any challenging problem helped me to develop a problem solving attitude which came handy when I appeared for my IIT entrance JEE, because this exam is completely based on your problem solving ability and the ability to think not only logically but quickly and rapidly. तर बघा, परीक्षा किंवा गुण यांच्या पलीकडे जाऊन कोणतीही आव्हानात्मक उदाहरणे सोडवणे यामध्ये मला आनंद मिळत होता. या दृष्टिकोनाची मला मदत झाली आणि त्यामुळे उदाहरणे सोडवत राहणे हे मला IIT प्रवेश प्रक्रियेच्या वेळी उपयुक्त ठरले, कारण ही परीक्षा तुमच्या उदाहरणे सोडवण्याची क्षमता, तार्किकता, जलद व वेगवान विचार करण्याच्या क्षमतेवर आधारित असते. I scored 100% marks in mathematics in almost all the examinations that I appeared for from my first standard until IIT, barring only a few times. फक्त काही अपवाद वगळता इयत्ता पहिलीपासून ते IIT पर्यंतच्या सर्वच परीक्षेमध्ये मला 100% गुण मिळाले. I stood 16th in the SSC board. At that time this examination was for the whole of Maharashtra including Nagpur, and I stood first in the university in all subjects put together. मी SSCच्या परीक्षेमध्ये म्हणजे 10वीच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात 16वा आलो आणि विद्यापीठात सर्वच विषयात पहिला आलो. Those days you could get an admission into IIT without the entrance test JEE if you had secured the first rank in the university. तर बघा, त्यावेळी जर तुम्ही विद्यापीठात पहिला आला असाल तर IIT प्रवेश परीक्षा न देता प्रवेश मिळू शकत होता. Therefore, I did not have to appear for the entrance test to get the admission into IIT, but nobody in Solapur told me about it, for I doubt if anybody in Solapur even knew about this rule. म्हणून IIT प्रवेश परीक्षा देण्याची मला गरज नव्हती, पण त्याबद्दल सोलापुरातील कोणीही मला बोलले नाही. पण हा नियम सोलापुरातील कोणाला माहीत होता याची मला शंकाच आहे. Therefore, I appeared for the entrance examination and I secured a very good rank in the same. म्हणून मी प्रवेश परीक्षा दिली आणि त्यामध्ये उत्कृष्ट श्रेणीमध्ये पास झालो. I was quite happy getting into IIT, but my joy was short-lived. मी IIT मध्ये गेल्यावर खुश होतो, पण तो आनंद दीर्घकाळ टिकला नाही. At Solapur, I had not seen any buildings which was more than 3-storied. सोलापूरमध्ये 3 मजली इमारतीपेक्षा उंच इमारत मी पाहिली नव्हती. मुंबई however was full of skyscrapers. परंतु मुंबईमध्ये गगनचुंबी इमारती होत्या.
At IIT, most of the students and professors used to converse in English, whereas my English was very poor. IITमध्ये सर्व विद्यार्थी व शिक्षक इंग्रजीमध्ये संभाषण करायचे, पण माझे इंग्रजी अत्यंत कच्चे होते. आय हॅड माय एंटायर एज्युकेशन इन मराठी. माझे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले होते. माय स्पोकन इंग्लिश वॉज क्वाईट पॅथॅटिक. माझी इंग्रजी बोली दयनीय होती. नॉट ओनली डिड आय हॅव अ व्हेरी वीक व्होकॅबलरी, बट माय प्रोनाऊन्सिएशन ऑल्सो वॉज टेरिबल अँड माय construction of English sentences very awkward to say the least. माझी शब्दसंग्रह क्षमताच कमी नव्हती तर उच्चारही भयंकर होते आणि माझी इंग्रजी वाक्यरचना लाज वाटण्याजोगी होती. Due to all this, I was feeling quite lonely and terrified in Mumbai in general and IIT in particular. या सर्व गोष्टीमुळे मला एकाकी वाटे आणि मुंबई विशेषतः IIT भयंकर वाटे. I had developed an inferiority complex and wanted to run away from IIT and even Mumbai. माझ्यात कमीपणाची भावना म्हणजे न्यूनगंड निर्माण झाला आणि त्यामुळे मुंबई IIT सोडून पळून जाण्याची इच्छा निर्माण झाली. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, न्यूनगंड किंवा कमीपणाची भावना. One day I was sitting at my mess table in the hostel sipping tea when a senior guy came and sat on the chair adjacent to me. एके दिवशी मी वसतिगृहाच्या खानावळीत चहा पीत बसलो होतो तेव्हा एक माझ्यापेक्षा सिनियर मित्र आला आणि माझ्या लगतच्या खुर्चीत बसला. He was a convent educated guy with fairly sophisticated English, at least spoken or colloquial English. तो इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकलेला असल्यामुळे असखळीत इंग्रजी बोलत होता. कमीत कमी बोलीभाषा चांगली बोलायचा. ही वॉज अ बिट ॲरोगंट अँड वॉन्टेड टू पुल माय लेग. तो थोडा घमेंडखोर होता आणि तो माझे पाय खेचायचा. ही ट्राईड टू एंगेज इन सम कॉन्व्हर्सेशन विथ मी अँड स्टार्टेड पॉइंटिंग आउट एरर्स इन जस्ट अबाउट एव्हरी सेंटेन्स ऑर एव्हरीथिंग दॅट आय सेड. तो मला कसल्या तरी संभाषणात गुंतवायचा आणि माझ्या प्रत्येक वाक्यात किंवा मी जे बोलायचो त्या प्रत्येक गोष्टीत तो चुका काढायचा. आफ्टर अबाउट 5 minutes ही वॉकड अवे आफ्टर इन्सल्टिंग मी. नंतर 5 मिनिटात तो माझा अपमान करून निघून गेला. आय फेल्ट एक्स्ट्रीमली ह्युमिलेटेड अँड अपसेट. मला अत्यंत अपमानित व अस्वस्थ वाटलं. As it is, I was feeling quite depressed and diffident, and this incident was the last straw. आधीच मला खचल्यासारखे आणि आत्मविश्वास गमावल्यासारखे वाटत होते आणि ही घटना शेवटचा आधार सोडल्यासारखी होती. I was almost broken. मी पूर्णपणे खचलो होतो. I felt out of place there and literally wanted to run away to Solapur that very moment. मला तेथे एकाकी वाटत होते व त्याच क्षणी अक्षरशः सर्व सोडून सोलापूरला पळून जावे असे वाटले. However, it was only my self-esteem which stopped me. परंतु केवळ आत्मसन्मानाने मला थांबवले. Suddenly, a feeling of determination and strength came over me and gripped me. अचानक एक निश्चयाची भावना आणि आत्मबलाची भावना माझ्या मनात आली आणि त्यांनी मला जखडून ठेवले. Despite hailing from Solapur, if I could be a rank holder in the school, college and IIT with many awards in mathematics, there must be something right with me. सोलापुरात नावाजलेला, जर शाळेत प्रथम क्रमांकाचा, कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाचा, IIT प्रवेश प्रक्रियेत प्रावीण्य मिळवलेला व गणितात अनेक पारितोषिके प्राप्त केलेला मी, तर मग नक्कीच माझ्याकडे गुणवत्ता आहे. Why should I give up, and that too for a silly and small thing like English? I was not to give up anymore and I was determined to fight back. मग मी का सोडून जावं
आणि तेही इंग्रजी विषयासारख्या छोट्या किंवा क्षुल्लक व मूर्ख गोष्टीसाठी आता मी बिलकुल सोडून येणार नव्हतो आणि मी लढण्याचा निर्धार केला. सो हिअर एंड्स अवर पार्ट फर्स्ट. लेट्स कन्क्ल्यूड. अच्युत गोडबोले यांच्याबद्दल आपण माहिती बघितली, जे या पाठाचे लेखक आहेत. त्यांचं सुरुवातीचं जीवन, बालपणीचं जीवन बघितलं. त्यांचा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड बघितला. ते IITमध्ये कसे प्रवेश करतात किंवा केलं ते बघितलं आपण. डिप्रेशन ड्यू टू स्पोकन इंग्लिश, इंग्रजी बोलता येत नसल्यामुळं थोडं डिप्रेशनमध्ये गेले होते ते. आणि त्यानंतर त्यांनी ठामपणा केला, फिलिंग ऑफ डिटर्मिनेशन. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड पार्ट फर्स्ट. थँक यू.